नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दुर्शेत ग्रामस्थांची जलसमाधी स्थगित, मंगळवारी प्रांत कार्यालयात निघणार तोडगा। दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी अवजड वाहतुकीविरुद्ध जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते। सकाळी 11:30च्या सुमारास दुर्शेत गावची तरुण मंडळी आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते दुर्शेत गावातून चालत दुर्शेत फाट्यावर आले। प्रथम ठिय्या आंदोलन झाले, त्यानंतर काही तरुण मंडळींनी मार्गदर्शन केले, तर काही महिला वर्गांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या व जोरजोरात घोषणाबाजी केली। आंदोलनकर्ते उदय गावण यांनी महसूल खात्यावर व RTO खात्यावर काही गंभीर आरोप केले। या गंभीर आरोपाबाबत निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी खंडन करत आपली प्रतिक्रिया मांडली। तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सूर्यवंशी यांनी देखील केलेल्या आरोपांचे खंडन केले। दुर्शेत ग्रामस्थ जलसमाधीसाठी बाळगंगा नदीत पाण्यात उतरल्यानंतर काही वेळाने उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आले। त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे हे देखील आले। अर्धा तास चर्चा झाल्यानंतर प्रांत कार्यालयात मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी बैठकीचे आयोजन करून आंदोलनकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असे सांगितले। प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की जर आंदोलन खाण व्यावसायिकांविरुद्ध असेल तर प्रांत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे सर्व परमिशन आहे आणि जर रस्ता भयमुक्त करून हवा असेल तर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी लागेल आणि कायमची वाहतूक थांबवायची असेल तर ते ना पोलिसांच्या हातात आहे ना महसूल खात्याच्या हातात आहे, कारण ज्या रस्त्यावरून वाद सुरू आहे तो रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केला आहे। एकंदरीत मंगळवारच्या बैठकीत सर्व चित्र स्पष्ट होईल। मात्र सर्व अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरची वाहतूक बंद करता येणार नाही हे स्पष्ट होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। ज्या काही क्वारीच्या परवानग्या असतील किंवा परवानग्या असतील त्या आम्ही नियमाप्रमाणे देतो, त्याप्रमाणे वाहतूक होणं अपेक्षित आहे। जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथे सुद्धा RTOना आम्ही पत्र दिलेलं आहे, दंडात्मक कारवाई केली जाते। तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानग्या देत नाही वगैरे, जे काही उपकरण होते आणि जी वाहतूक होते ती नियमाप्रमाणे होते। तर हे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत। कृपया असे आरोप महसूल विभागावरती करू नये, मी आपल्या मार्फत त्यांना आवाहन करतो। आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन पुढची कारवाई आपण सुरू करूया। पण आता काय आपण आश्वासन काय दिलं? आश्वासन जे रस्त्याच्या अनुषंगानं त्यांचा जो विषय आहे तर तो आपल्याला प्रायोरिटीने सोडवायचा आहे आणि तो विषय आम्ही मंगळवारच्या बैठकीमध्ये आढावा बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये आम्ही सोडवू। चार मागण्या कोणत्या आहेत? 4 मागण्या ज्या रॉयल्टीच्या अनुषंगानं पहिला जो मुद्दा होता त्या रितसर परवानग्या आहेत किंवा कसं, तर महसूल विभागामार्फत अजूनही मी परत निश्चितपणे सांगतो की सर्व रितसर परवानग्या देण्यात आल्या। काय पत्र व्यवहार झालाय काय तसं? महसूल खात्यासोबत आम्ही मे महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय। त्यांनी आम्हाला त्यासोबत 1-2 मीटिंगला सुद्धा बोलवलं होतं, पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी चर्चेमध्ये आम्हाला ठोस पुरावा दिलेला नाही आहे की ठोस आमचे काही मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या नाही आहेत। त्याच्यामुळं शेवटी आम्हाला नाईलाज असतो एकदा रास्ता रोको करावं लागलं आणि पुन्हा एकदा स्वतः आमदार इथले जे लोकप्रतिनिधी आहेत रविशेठ पाटील यांनी सुद्धा आमची प्रांत कार्यालयामध्ये एक सभा लावली होती। त्यावेळेला ग्रामस्थ उपस्थित होते। आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला काहीतरी आता इथं न्याय मिळेल, पण तसं काही झालं नाही आणि मग सुद्धा त्या वजनानंतर सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा जलसमाधी घ्यावी लागते, कारण आमच्याकडे आता कुठलाही पर्याय नाही आहे। महसूल खात्याने जो काही उत्तर आपल्याला दिला होता तो काय उत्तर दिला होता? तुम्ही आता म्हणालात की जे उत्खनन चालू आहे ते अवैधरित्या चालू आहे, मग महसूल खात्याने ह्याच्यावर काय उत्तर दिलं होतं तुम्हाला? त्यांना आम्ही ज्यावेळेला असं सांगितलं की ते बोलतात की यांनी हे पूर्णपणे जे आहे ते पूर्णपणे सगळ्या परवानग्या घेऊन त्यांनी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला तसं काही आढळलेलं नाही आहे, कारण आपल्याकडे तशी कागदपत्र आहेत आणि ती कागदपत्र आपण ती दाखवू शकतो की बाबा कलेक्टर ऑफिसमधनं ह्या संदर्भात कुठलीही परमिशन आलेली नाही आहे, तरी सुद्धा ह्या प्रकारे हे सगळं चालू आहे। तर म्हणून हा आमचा लढा आहे। त्याच्यासोबतच हा ज्यावेळेला पर्यायी रस्ता करण्याची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला ह्या बाळगंगा नदीमध्ये काही जे दुर्शेत आणि बलवली खरोशी गाव आहे या बाळगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहेत, ही गावं ऑलरेडीच पूरग्रस्त आहेत आणि या नदीमध्ये एका रात्रीमध्ये 500 JSWचे डंपर टाकण्याचा घाट घातला होता। तो या 4 गावातल्या ग्रामस्थांनी उधळून लावला। म्हणजे आम्हाला गावकऱ्यांना बुडवण्याचा हा प्रशासनाचा इथल्या खान मालकांचा हा एक काय होता प्रयत्न होता, पण तो आम्ही करू दिला नाही। म्हणून आम्ही आता प्रतिकात्मक दृष्टीने बोला किंवा कशाही पद्धतीने बोला की आमचं म्हणणं आहे की तुम्ही बुडवताय ना तर आम्ही स्वतः बुडणार आहोत, त्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहोत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विरोध आहे तो खान व्यावसायिकांना आहे, म्हणजे